मुरबाड येथील झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या 5 दिवसीय शिबिरात सामील झालेल्या शिबिरार्थींनी शिबिराच्या कालावधीत त्यांना आलेले अनुभव सांगितले। त्याचबरोबर रासायनिक आणि सेंद्रिय कशा प्रकारे घातक आहेत याचे आकलन झाल्याचे सांगितले। काहींनी आतापर्यंत सेंद्रिय शेतीच आम्ही देशी परंपरागत शेती म्हणून करत होतो, परंतु शिबिरात पाळेकर सरांनी दिलेल्या माहितीमुळे सेंद्रिय शेती देखील विषारी आणि रासायनिक शेतीपेक्षा महागडी असल्याची खात्री पटल्याचे सांगितले। एकूणच उपस्थित शेतकऱ्यांनी शिबिरात मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून भविष्यात झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्राने शेती करून विषमुक्त अन्न स्वतः निर्माण करण्याबरोबरच इतरांना देखील विषमुक्त अन्न पुरवण्याचा संकल्प केला। रासायनिक शेतीचे दुष्परिणाम समाजात इतके पसरत आहेत की आज घराघरात डायबिटीज आणि ब्लड प्रेशर हे रोग पोचलेले आहेत आणि इतकी भयानकता आहे की त्या आणि ॲलोपॅथीच्या गोळ्यांच्या घराघरात त्याचं दिसत आहे, पण तरीसुद्धा समाजाला अजून जाग येत नाही। समाजाला असं वाटतं की जी आधुनिक पाश्चात्य विचारसरणी आहे तीच चांगली आहे आणि आम्ही बदलायला तयार नाहीत। पण गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली या शिबिरात असं आम्हाला शिकायला मिळालं की आपली जी प्राचीन जीवनशैली आहे, भारतीय जीवनशैली, ती सर्वश्रेष्ठ आहे। जे अन्न आपल्या पोटात जाते जर विषमुक्त असेल तरच तुम्ही चांगलं निरोगी आयुष्य जगू शकता। मग तुम्ही किती काही करत असाल, किती गोळ्या खात असाल, किती औषधं घेत असाल, पण शेवटी तुमच्या शरीराचं जी प्रतिकारशक्ती ती कमी झाली की तुम्हाला त्या गोळ्यांचा किंवा त्या इतर साधनांचा काहीच उपयोग होत नाही। शहरातल्या माणसाला असं वाटत असेल की माझं भाजीपाला चांगला निरोगी आहे, पण ते नाही आहे। गावात ते खत मारूनच पिकवलं जातं। आज कोणी झिरो बजेटच्या माध्यमातून त्याला एकच पर्याय आहे, जेव्हा आपण सगळा माणूस, शहरातला माणूस जर जागरूक झाला की मी झिरो बजेट फार्मिंगने केलेलंच अन्न खाईल तरच तो निरोगी राहील, किंवा शहरात राहून तो निरोगी राहणार नाही। निरोगी शरीर हे शरीर जर टिकवायचं असेल तर त्याला या झिरो बजेट फार्मिंगशिवाय पर्याय नाही। ही सर्वोत्कृष्ट आणि जगातली सर्वश्रेष्ठ अशी प्रणाली आहे। ह्याआधी आम्ही रासायनिक पद्धतीने शेती करत होतो, त्यावेळी आम्ही प्रचंड प्रमाणामध्ये शेणाचा वापर करत होतो। शेण, रासायनिक खतं, औषधं ह्याच्या पद्धतीने आम्ही शेती केल्यानंतर आम्हाला जे काही उत्पन्न यायचं त्याची प्रोडक्शनची कॉस्ट होती ती खूप मोठ्या प्रमाणात होती आणि मार्केटमध्ये जी प्रोडक्शन कॉस्ट आहे आणि आम्ही उत्पादन करत असलेल्या प्रोडक्शन कॉस्टमध्ये खूप फरक होता। त्याच्यामुळे आमचं उत्पन्न जरी जास्त निघालं तरी कधी आम्हाला नफा न होता तोटाच व्हायचा। आणि सरांच्या झिरो बजेट शेतीचा जेव्हा मला कळलं आणि मी आज 4 दिवस प्रशिक्षण घेतो आहे, तेव्हा माझा जी विजन होती, मी पूर्वी जी शेती करत होतो ती शेती आणि याच्यामध्ये खूप तफावत आहे। ह्या शेतीमधला इतका फरक मला आज 4 दिवसामध्ये जाणवला आणि मला वाटलं की खरोखर शेती ही नफ्यात कशी जाईल आणि नफ्यातून कशी आपल्यापर्यंत येईल आणि शेतकऱ्यांना चांगला संदेश कसा पोहोचेल ह्याचा विचार करायची एक मनाची विचार बदलली आणि शेतीबद्दल बघण्याचा दृष्टिकोनच बदललेला आहे। 4 दिवसाच्या सरांच्या, गुरुजींच्या ट्रेनिंगनंतर कळलं की आपण ह्याच्यात बदल करू शकतो। ही नवीन शेती आपण ह्या पद्धतीने करायला एक आमची विजन म्हणजे माझे विचार बदललेले आहेत आणि नक्कीच ह्या नवीन शेतीचा मी एक प्रचार करण्याचा प्रयत्न करेन। असं वाटत होतं की आम्ही देशाचे मित्र आहोत, पण असं वाटायला लागलं की आम्ही ह्या समाजाचे, ह्या भागातले फार मोठे शत्रू आहोत आणि ही चूक मला माझी आज कळलेली आहे। आणि मग ह्यापुढे मी पुढच्या पद्धतीने म्हणजे सरांच्या पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला आहे। 2 वर्षापासून शेती चालू केली। आम्हाला याच्यापासून बराच फायदा झाला। म्हणजे खर्च नको ना, काही खर्च नाही केला, काय नाही। गव्हाचं पीक घेतलं, कांद्याचं पीक घेतले, कांदे बिंदे भरपूर मोठाले झाले आमचे, काहीच खर्च न करता। गव्हाचं पीक 1 एकरीमध्ये आम्ही 25 पोते म्हणजे काहीच खर्च न करता काढले। कांद्याचे पिकं पण भरपूर काढले, मोठे कांदे निघाले असे। आणि रासायनिक आमच्या शेजारी रासायनिक शेती करतात ना, त्यांचे पण कांदे ते वाटल्याचे, पण आमचा काहीच खर्च नाही। त्यांना एका फवारणीला 5-5 हजार रुपये खर्च आला असेल त्यांना, आमची ती फवारणीचा खर्च वाचला। या शिबिरामध्ये आल्यानंतर माझा निर्धार आणि विश्वास वाढलेला आहे, कारण आज जे रोग प्रसारण होत आहे याला कारणीभूत रासायनिक शेती आहे आणि ती शेती कशी बंद करायची आणि आपण चांगलं विषमुक्त अन्न आपल्याला कसं मिळवता येईल, पुढची पिढी आपल्याला कशी जगवता येईल याचं पुरेपूर ज्ञान या शिबिरातून आम्हाला मिळालेलं आहे। मी आज असं या ठिकाणी ग्वाही देतो की आजपासून मी हे विषमुक्त शेती करण्यासाठी लोकांनाही प्रवृत्त करेन आणि मी माझ्या स्वतःपासून सुरुवात करेन। सर्वजण सांगतात की रासायनिक शेतीमध्ये घातक आहे शरीराला, सेंद्रिय शेती घातक आहे। मग करायचं काय? पीक तर घ्यायचं आहे, शेतकरी म्हणून शेती टिकवायची आहे, पण काहीतरी केलं पाहिजे। असं असताना मी गुरुजींचे यूट्यूबवर काही क्लिप्स पाहिल्या, त्याच्यामुळे लक्षात आलं का आपल्याला मार्ग भेटेल। गुरुजींचं जेव्हा इथं मी हे शिबिर ऐकलं, 4 दिवस झाले आजच्या दिवसाला, पण ऐकलं ते शिबिरातून मला असं जाणवलं का नुसतं शेतीतून पीक घेणं हे महत्त्वाचं नाही आहे, उत्पन्न वाढवणं नाही, पण त्याच्यातून
एक आपल्या कृषी विद्यापीठाने आपल्या शेतकऱ्यांना किती फसवणूक करतात. इथं आल्यानंतर मला असं जाणवलं की गुरुजींनी जे मार्गदर्शन करतात ते प्रत्येक आपल्या महाराष्ट्रातील का पूर्ण देशातील प्रत्येक शेतकऱ्यांनी त्यांचं शिबिर अटेंड करावं आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालावं, जेणेकरून आपले जे जमिनीचं होत चाललेलं ऱ्हास आपला भरून निघेल, आपल्या जमीन पीक करता येईल. पालेकर गुरुजींनी आम्हाला जी कीटकनाशकांसाठी जी काय वेगवेगळ्या प्रकारचं निमास्त्र, आग्नेयास्त्र, दशपर्णी अर्क यासारखी घरच्या घरी बनवता येणारी जी औषधं सांगितली ती अप्रतिम वाटतात. त्याचबरोबर याची आम्हाला देखील कल्पना आहे का पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा वापर होत आहे. प्रत्यक्ष मॉडेल आम्हाला याचे पाहायला मिळत आहेत. आणि खतांच्या बाबतीमध्ये त्यांनी जे वनस्पतीशास्त्र आहे ते अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये इथल्या सर्व आलेल्या शेतकऱ्यांना समजून सांगितलं. इथून पुढे आम्ही असा निर्धार केलेला आहे का भातशेती असेल किंवा इतर देखील रब्बीमध्ये आम्ही घेणारी जी इतर पिके असू त्यामध्ये मिश्रपीक पद्धती अवलंबून, त्याचबरोबर त्यांनी सांगितलेले जे काही फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युलांचा म्हणजे बीजामृत असेल, त्याच्यानंतर जीवामृत असेल आणि दशपर्णी अर्कासारखे अस्त्र असतील, या सगळ्यांचा वापर करून आम्ही ही नैसर्गिक झिरो बजेट आध्यात्मिक शेती करू असा निर्धार करूनच इथे जाऊ. मुख्य उद्देश माझा हा होता की पिकांचं, शेतीबद्दलचं बेसिक सायन्स कसं असतं, बेसिक नॉलेज काय आहे आणि त्याचा आपण शेतीमध्ये कसा वापर करून घ्यायचा. दुसरं म्हणजे महत्त्वाचं की शेतीमध्ये वापर करताना पर्यावरणाचा कुठल्याही प्रकारचा ऱ्हास न होताना पर्यावरणाला पूरक, पर्यावरणाच्या वातावरणाला आणखीन बळ देणारी अशा प्रकारची जी आपली शेती कशी करावी या विषयाचं जे ज्ञान आज मला मिळालं ते अत्यंत बहुमोल आणि सहजासहजी कुठेही उपलब्ध न होणार असं आहे. याचा मला खूप आनंद आणि खूप समाधान आहे. ॲग्रिकल्चर पुस्तकामधून शिकवण्यात जाणारी शेती ही जास्तीत जास्त खर्चाळू असून गुरुजींनी सांगितलेली शेती ही कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आणि चांगल्या प्रतीचे उत्पादन देण्याची क्षमता नैसर्गिक शेतीमध्ये आहे हे मला शिबिरातून आल्यावर कळलं. सध्या 5 वर्षापासून माझ्या शेतात डाळिंब आहे आणि झिरो बजेट तंत्र मला चांगले त्याचे परिणाम जाणवत आहेत. आधी रासायनिक करत असताना आणि आता झिरो बजेट तंत्राने शेती करत असताना उत्पादन जो खर्च होत असतो त्याच्यामुळे बरीच माझी घट झालेली आहे. सध्या अतिशय कमी खर्चामध्ये माझी शेती होते आहे आणि त्याचे चांगले परिणाम, ते चांगलं उत्पादन मला मिळतो आहे. मग आता आम्ही पण झिरो बजेटने करतो, मग ते आता छान वाटतं हे ऐकून. पण आपण अजून सुधारणा कराव्याशा वाटतं शेतीमध्ये. आता हे चांगलं कळलं. इथं आल्यामुळं वेगवेगळी खतं म्हणजे आता कशी तयार करायची, कीटकनाशकं कशी तयार करायची माहिती झालं, जीवामृत कसं तयार करायचं, कसं ते फवारायचं आणि घनजीवामृत कसं तयार करायचं ते सगळं आता माहिती भेटली. 2000 साली जी शेती घेतली त्याच्यात आम्ही आंबा, नारळ, चिकू, इतर सगळे फळझाडं वगैरे लावलेली आहेत. पण आत्तापर्यंत त्या शेतीतून उत्पन्न असं काही मिळालेलंच नाही. 4-5 म्हशी ठेवून आम्ही दुधाचं आत्ताच एक 3-4 महिन्यापूर्वी चालू केलं आणि वर्षभरापूर्वी मी पुण्याहून गांडूळ आणली आणि ती गांडूळ आणून त्या गांडूळ खत कसं तयार करायचं त्याचं मी तयार केलं. पण आता इथे शिबिराला आल्यानंतर लक्षात आलं की आपण जे काही करत होतो उद्योग ते पूर्ण चुकीचे आहेत आणि असा माझा तो भ्रमनिरास झाला की आता मी म्हणजे मी जे काही वर्षभर प्रयत्न करत होतो, जी आपण जी देशी शेती म्हणून आपण जी म्हणत होतो की आपण रासायनिक खतं न टाकता आपण जी शेती करायची म्हणत होतो ती नसताना आपण काहीतरी भलतीच शेती करतो आहे, जी सेंद्रिय शेती म्हणतात. आणि ही गांडूळ नसून भलतेच काहीतरी आहेत. हे आमचं अज्ञान भरपूर ह्या शिबिराला आल्यानंतर दूर झालेलं. इथे आल्यानंतर एक महत्त्वाचा भ्रम तुटला की ऑर्गॅनिक शेती ही विषारी आहे आणि खतरनाक आहे आणि जे आपल्याला माहीत नाही आहे. ऑर्गॅनिकच्या नावाने आपण ते आपली हेल्थसाठी चांगली आहे म्हणून आपण ती ऑर्गॅनिक माल खरेदी करायला जातो, तर तोही किती विषारी आहे. आणि मेन ह्या शिबिरामधलं मला एक लक्षात आलं की त्या विषमुक्त शेती म्हणजे जे धान्य आहे त्याचं जे प्रतिकारक शक्तीच इतकी वाढवली जाते. कुठल्याही माणसाची जे प्रतिकारक शक्ती चांगली आहे तर तो आजारी पडणारच नाही आहे. तर विषमुक्तमध्ये आम्ही हेच शिकलो की तुमच्या पिकाची
प्रतिकारक शक्तीच तुम्ही इतकी वाढवा, त्याला इतकं स्ट्रॉंग करा की त्याला कुठले रोग पडणार नाही. आणि ते जर धान्यच इतकं प्रतिकारक शक्ती पूर्ण आहे तर माणसाची पण प्रतिकारक शक्ती तेवढीच वाढेल आणि त्यालाही कुठलेही आजार होणार नाही ते धान्य खाल्ल्यानंतर. किंवा कॅन्सर आणि हे असले सगळे डायबिटीससारखे आजारापासून तुम्हाला त्या आजारच तुम्हाला होणार नाही असला तो अन्न आहे. हे मेन मुख्यतः शिकायला मिळालं इथे. पालेकर सरांना झिरो बजेट शेतीचे जनक म्हणले जाते, त्याचप्रमाणे मी त्यांना विषमुक्त शेतीचे जनक असे म्हणून यात काही वागवे ठरणार नाही. त्यांच्यामुळे आपल्या पर्यावरणाचं संतुलन कसं राखायचा, त्याचा ऱ्हास होण्यापासून कसं थांबवायचं, ग्लोबल वॉर्मिंग कशी थांबवावी, याच्यावर त्यांनी जे अनेक विषय चर्चेला आणून आम्हाला त्यांचे महत्त्व पटवून दिले, याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मानतो. धन्यवाद. या प्रशिक्षणात जेव्हा आली त्यामध्ये झिरो बजेट शेतीची सरांनी सांगितली माहिती ती अतिशय उत्तम आहे. कारण ही जर शेती जर केली तर शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो. आणि आमच्याकडे भात शेती असल्यामुळे त्या भात शेतीवर जो तुडतुडा किंवा जो रोग पडतो तो रोग पडणार नाही. जीवामृत, बीजामृत, घनामृताचा वापर केल्यामुळे चांगल्या प्रकारे शेती होऊ शकते. कारण 12 महिन्यातून वर्षातून आम्ही एकदाच भात शेती करतो आणि भाजीपाला लागवड करतो, पण भाजीपाल्यामध्ये रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे भाजी काही चांगल्या प्रमाणात विकली जात नाही. शेतकऱ्याला शेताच्या मालाचा काय भाव मिळत नाही. आणि त्यासाठी जर या पद्धतीने झिरो बजेटची शेती जर केली तर चांगल्या प्रकारे आपल्याला त्यामधून उत्पादन मिळू शकतं. आमची चिकूची आणि नारळाची बागायत आहे. वर्षानुवर्ष लावलेली झाडं आहेत आणि ती वडिलोपार्जित आहेत, म्हणजे सासू सासऱ्यांनी वगैरे लावलेली आहेत. आणि आता काही हेल्थ इश्यूमुळे त्यांना त्याच्याकडे लक्ष देता येत नाही. तर मी सध्या IT इंडस्ट्रीमध्ये काम करते, पण मला ती झाडं जगवायचीत आणि ते पुढे वाढवायचे. त्याच्यासाठी मला नॉलेज हवं होतं आणि त्याच्यासाठी मी हे शिबिर अटेंड केलं. ह्या शिबिराचा मुख्य फायदा म्हणजे तुम्हाला कळतं की आपण विदाऊट खतं आणि मिनिमम पाणी यूज करून आपली शेती बागायत वाढवू शकतो. पण आता हे शिबिर अटेंड केल्यामुळे मला बराच कॉन्फिडन्स आला आहे की मी स्वतःहून जे गुरुजींनी टेक्निक सांगितलेले आहेत त्याचा वापर करून आमची शेती पुढे नेईल. आपल्या देशाला सुजलाम आणि सुफलाम का म्हणतात याचा प्रत्यय इथे मला आला. कारण इथे गुरुजींनी जी पद्धत, जी झिरो बजेट शेतीची जी पद्धती शिकवली त्यात पूर्ण स्वावलंबन आहे. म्हणजे आज देश ग्लोबल वॉर्मिंग सारख्या मोठ्या संकटांना फेस करते, पण ह्याचं संपूर्ण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या झिरो बजेट शेतीने सॉल्व्ह होत आहेत असं मला दिसून आलं. आणि त्यात खतांची किंवा रासायनिक खतांची किंवा सेंद्रिय खतांची कसलीच आवश्यकता नाही. आणि गाईला आपल्या देशात गोमाता का म्हणतात ह्याचाही प्रत्यय मला इथे आला. मी सर्व्हितून सेवानिवृत्त झालेलो आहे आणि आता ह्याच्या पुढील मला माझं जे काम आहे शेतीमध्ये मला करायचं आहे ते सरांच्या मार्गदर्शनातून करायचं आहे. आणि त्या पद्धतीने झिरो बजेट शेतीचा जे मार्ग आहे तो अवलंबून ह्या पुढील जे शेतीमध्ये जे रासायनिक जे सरांची जी शिकवण आहे ही रासायनिक आणि सेंद्रिय शेती ह्याच्यापासून आपल्या जमिनीवरती खूप सारा परिणाम होतो आणि जमिनी जी सुपीकता नष्ट होते. परंतु जे सरांचं जे शिकवण आहे त्या पद्धतीने बरेचशी त्याच्यामध्ये फायदे आहेत आणि ह्याच्या पुढील जे काय आहे सरांचं मार्गदर्शन त्या पद्धतीने मी शेती माझी करण्याचा प्रयत्न करणार आहे. तिसऱ्या दिवसापर्यंत गुरुजींचं म्हणजे मार्गदर्शन ऐकल्यानंतर असं लक्षात आलं की आपण किती भयावह परिस्थितीमध्ये जगत आहोत. आता आमचं तर आयुष्य संपलं, पण जी लहान लहान मुलं आहेत त्यांच्या आयुष्याला किती धोकादायक आहे, म्हणजे विषच. आणि एका प्रसंगाने मी टाटा हॉस्पिटलमध्ये गेले होते, तिथे पाय ठेवायला जागा नाही, एवढे कॅन्सरग्रस्त लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत तडफडत आहेत, मरता पण येत नाही आहे. आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्यांनाही ती एक शिक्षा भोगावी लागत आहे. हे मी डोळ्यांनी पाहिलं. हे पाहिल्यावर असं वाटलं की मग हे गुरुजी इतकं छान काम करत आहेत की आपल्यालाही यात काही सहभाग घेता येईल का. आणि मला असं वाटतं हे गुरुजींनी बोलता बोलता सांगितलेलंच आहे. आत्महत्या का करतात त्याच्या पाठीमागची खरी कारणं त्यांनी नमूद केलेली आहेत. पण या शेतकऱ्यांना शेती करणं आजकाल खरंच परवडत नाही. पण झिरो बजेट माध्यम हे अतिशय सुंदर आहे, पण ते त्यांना प्रत्येकाला कळेपर्यंत वेळ जातो आहे. ते कळवण्यासाठी अशा शिबिरांची, अशा मार्गदर्शनाची अत्यंत जरुरी आहे. गुरुजींचं जे कार्य आहे त्यांच्याप्रमाणे जर आपल्याला खरा भारत घडवायचा आहे
तर जास्तीत जास्त यूथनी ह्याच्यात पार्टिसिपेट करायला हवं. माझं आव्हान आहे सर्व यूथना, माझ्यासारखंच तुम्ही पण शेतीसारख्या कार्याकडे लक्ष द्यायला चालू करा, ह्याच्यात इन्व्हॉल्व व्हा आणि गुरुजींचं जे मार्गदर्शन आहे की नैसर्गिक शेती बिना केमिकल, बिना ऑर्गॅनिक काही न वापरता कसं करता येईल आणि हेल्दी आयुष्य कसं जगता येईल त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यावं आणि ह्याच्यात जास्त जास्त इन्व्हॉल्व व्हावं. मी घरी रासायनिक पद्धतीने शेती करत असतो दरवर्षी आणि मागच्या वेळेला सगुणाची पण शेती केली. सगुणाच्या शेतीने मला भरपूर फायदा झाला आणि मजूर पण कमी वापरला. त्याच्यातमध्ये मजुराने कमी झाल्यामुळं मला त्याचं उत्पन्न चांगला मिळाला आणि त्याचबरोबर आत्ता त्यांचा आणि यांचा अनुभव बघितल्याबरोबर ते 100% यशस्वी होईल आणि मी करणारच आहे आणि चांगला त्याचा अनुभव येईल मला. आणि मलाही वाटत होतं का आता हे सर सांगतात याच्याचप्रमाणे केली तर हे शक्य नव्हतं असं वाटत होतं, पण आता प्रत्यक्ष ऐकलं होतं समजायला लागलं का खरोखर एका गायनी 30 एकर जमीन होऊ शकते आणि त्याचा फायदा शेतकऱ्याला मिळू शकतो बिना खताशी. पालेकर गुरुजींच्या शिबिरमध्ये आल्यानंतर कळून चुकलं की रासायनिक शेती शरीराला, माणसाच्या जीवनाला घातक आहे. त्याच्यामुळे आपण झिरो बजेट शेती केली पाहिजे. झिरो बजेट शेतीमध्ये आपले शरीर सुदृढ राहील, निरोगी राहील. त्याच्यामुळे झिरो बजेट शेती करणे हे हितकारक आहे. ब्युरो रिपोर्ट ZBNF SP TV मुरबाड.